भारतीय जनुकाचे रहस्य उलगडणारे शास्त्रज्ञ डॉक्टर कुमारसामी तंगराज, ज्यांना 2026 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जीवनाच्या विविध रूपांनी भरलेल्या क्षेत्रात एका लहान मुलाच्या मनात जिज्ञासेची पहिली बीज रुजली. हीच जिज्ञासा पुढे जीवनातील रहस्य समजून घेण्याची गुरुकिल्ली ठरली. पण त्यांचा हा प्रवास तामिळनाडूतील शांत गाव चेय्यूर येथून सुरू होऊन हैदराबादच्या वैज्ञानिक विश्वात पोहोचला, जिथे त्यांनी भारतीयांची अनुवांशिक कहाणी जगासमोर मांडली आणि त्यांच्या आश्चर्यकारक विविधतेचा अभ्यास केला. मला अजूनही माझ्या सरकारी शाळेचे दिवस आठवतात, जिथे संसाधने खूप मर्यादित होती. मला स्वतः शेतात जाऊन बेडूक आणि उंदीर पकडावे लागत असत. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी मधील माझा प्रवास 1993 मध्ये सुरू झाला. तेव्हा मी मद्रास विद्यापीठातून माझी PhD सुद्धा पूर्ण केली नव्हती. माझ्या वैज्ञानिक प्रवासातील पहिला महत्वाचा टप्पा तेव्हा आला जेव्हा मी आणि माझ्या टीमने महत्वपूर्ण जनुकीय पुरावे सादर केले की अंदमानमधील जमाती या सुमारे 65,000 वर्षांपूर्वी आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या पहिल्या आधुनिक मानवांचे वंशज आहेत. याने जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं. लवकरच हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि केम्ब्रिज सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधील तज्ज्ञ त्यांच्यासोबत काम करण्यासाठी पुढे आले. त्यांच्या पुढील संशोधनातून हे सिद्ध झालं की आपल्या विविधतेनंतरही सर्व भारतीय एका खोल समान धाग्याने जोडलेले आहेत. हीच आपल्या विविधतेतील एकतेची खरी ओळख आहे. लोकसंख्या विशिष्ट अनुवांशिक आजारांवरील त्यांचे संशोधन भविष्यात भारतीयांमधील अनुवांशिक आजारांच्या प्रतिबंधात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. डॉक्टर थंगराज म्हणतात की त्यांच्या पत्नीच्या पाठिंब्याशिवाय हे सर्व यश शक्य झालं नसतं. मी देवाची आभारी आहे की त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला एकाच वर्षात 3 प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव मिळाला. आम्ही दोघेही CSIR CCMB मध्ये काम करतो आणि आम्ही वैवाहिक जीवनाची 28 सुंदर वर्ष एकत्र घालवली आहेत. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असायचं तेव्हा ते अनेकदा प्रयोगशाळेत रात्री उशिरापर्यंत काम करायचे. या दाम्पत्याला 2 मुलं आहेत आणि व्यग्र वेळापत्रक असूनही कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवणं हे त्यांचं नेहमीच प्राधान्य राहिलं आहे. माझा विश्वास आहे की तरुण शास्त्रज्ञांनी कठोर परिश्रम घेऊन आणि इतर क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत मिळून काम करायला हवं. यामुळेच समस्या निवारण रंजक आणि प्रभावी बनतं आणि यामुळे देशही गौरवान्वित होतो. डॉक्टर कुमारसामी तंगराज यांचा प्रेरणादायी प्रवास हा याचा पुरावा आहे की जिज्ञासेमध्ये खरोखरच जगाला अधिक चांगल्यासाठी बदलण्याची शक्ती आहे. डॉक्टर कुमारसामी तंगराज, पद्मश्री 2026.